आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एसीसी आंबेगर बी टीमची पाहायला मिळते. सूरज आणि संकेत नॉन स्ट्राइक एंडला संकेत आहेत, स्ट्राइक एंडला सूरज आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शिवाजीवाडी टीमचा आघाडीचा गोलंदाज अक्षय. पहिलाच बॉल दिशा दिले, डीप मिड विकेट रिजन खाली आहे, बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी सूरजच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉल वरती आक्रमक रूप धारण करणारा पहिला चौकार. अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिले, डीप मिड विकेट रिजन खाली होतं, त्या क्षेत्रात बॉलला पाठवला आणि पहिल्या बॉल वरती गोलंदाजाचं स्वागत केलंय चौकाराने. या चौकाराच्या साह्याने मात्र आंबेगर टीमचा श्री गणेशा देखील होते आणि सूरजने खातं ओपन केले वैयक्तिक 4 धावेने. पुढचा बॉल बॉल क्रमांक 2. आणखीन एक बॉल फाईन लेग रिजन मध्ये पाठवला, त्यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला बॉलने गुंगारा दिलाय. पाठीमागे डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, ते धावतायत बॉलच्या पाठीमागे. बॉलला उचलतील, कॅरी केले, स्ट्राइक एंडला फेकी केले आणि त्यानंतर मिळाल्या त्या 2 धावा. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, ते थोडेसे फसले होते, बॉलने गुंगारा दिला होता. पाठीमागे बॅकअपला डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक गेले, त्यांनी बॉलला जज केलं, फेकी केले, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आलेले आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतरच्या बॉलवरती दुहेरी धाव आले. एकत्रित धावसंख्या धावफलकावरती 6 आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन 4 ऍड करूया, कारण सुचितचा फटका सूरजच्या बॅट मधून आलाय. उलटा फुलटा बॉलने मारलाय कल्टी. 4 धावेंसाठी चौकार येताना पाहायला मिळतोय सूरजच्या बॅट मधून. काय फटका सजवला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही यासाठी लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकाल, ज्यावरती ओव्हर द विकेटने गेले होते. अकूट टप्प्याचा बॉल ठेवला होता, लगोलग शफल झाले, त्यानंतर दुधारी तलवार सूरजने वापरली. लगा तो आबाद नाही तो बरबाद. परंतु यावेळेला बॉलला अगदी बॅटने चांगल्या प्रकारे कनेक्ट केलं आणि फाईन लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवून दिले. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चढवलाय, प्रहार चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी श्री जननी माता चषकातील आणखीन एक जबरदस्त टोला सूरजच्या बॅट मधून येतोय षटकार. सूरज शेलार मैदानाच्या आतमध्ये वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगात पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती ते हमी होतात, प्रत्येक बॉलवरती ते तुटून पडतात आणि मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करतात आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल आणखीन एक सुचित जबरदस्त. यावेळेला पहा, जसा फटका आलाय तसा मात्र टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. सूरज शेलार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये लाजवाब कामगिरी करताना पाहायला मिळतात. काय बॅटिंग केले, रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल, ज्या अर्थी ओव्हर द विकेटने गोलंदाज गेले होते. त्यानंतर पहा, अकूट टप्प्याचा बॉल आपट बाहेर ठेवला होता, त्यानंतर अगदी उलटा फिरला सूरज आणि सूरजने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. सूरज शेलार नावाचं वादळ ज्या प्रकारे मैदानात बॅटिंग करतंय, 22 धावा ठोकल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचा बॉल आणखीन एक जबरदस्त टोला. यासाठी सूरज शेलार ओळखला जातो. मार जोड तोड जोड त्यांना पसंत आहे. परंतु पहा, बाउंड्री लाईन जवळ देखील काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. असं वाटलं होतं की हा षटकार आलाय, परंतु पहा, शेवटच्या क्षणी कुठेतरी क्षेत्ररक्षकाचा दर्जा पाहायला मिळाला. रिप्ले टेलिकास्ट ज्या अर्थी फटका उलटा फुलटा, त्यानंतर जबरदस्त स्ट्रोक, मनगटातील ताकद, त्यानंतर पहा डीप पॉइंट रिजन मध्ये काय बॉल, मी म्हणेन थोडीशी आउटफील्ड खराब होती. निसर्गाची जी देणी होती ती थोडीशी बॅट्समनच्या विरुद्ध पाहायला मिळाले आणि त्यानंतर बॉल आतमध्ये आला आणि त्यानंतर धावा मिळाल्या, त्या 2 धावा. असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु तसं घडलं नाही. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं षटक कसं फोडावं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने आणि भारत म्हटलं की वीरेंद्र सेहवागने मात्र दाखवून दिलंय की पॉवर प्लेची षटकं कशी फोडावीत. आणि या मॅच मध्ये आंबेघरच्या सूरज शेलारने दाखवले की पॉवर प्लेचं षटक कसं फोडावं. 24 धावा गोळा केलेत त्याने. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात, पॉवर प्लेचं दुसरं षटक.
आणि याही वेळेला संकेतने देखील आता संकेत दाखवायला सुरुवात केली. तो तरी कुठे शांत बसणार आहे. तो सांगतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक सूरज शेलारने खेळून काढलंय. मोठमोठे प्रहार चढवले तर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये संकेत नावाचं वादळ तरी कसं कमी पडेल. तो देखील मोठे फटके खेळणार कारण सूरज आणि संकेतने एक चांगली स्टार्ट आणि सुरुवात करून दिले एसीसी आंबेकर टीमसाठी. संकेतने पहिलाच बॉल पेस करत असताना त्याने देखील षटकारानं खातं ओपन केलंय आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकावरती 30 धावा लागलेल्या आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असता ज्या वेळेला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सूरज आले होते ना, सूरजने सांगितलं होतं की आम्ही प्रथमतः बॅटिंग घेऊ. जरी टॉस आमच्या बाजूने लागला नसता तरी आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती आणि बॅटिंग त्यांना मिळाले. आणि काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्वालिटी क्रिकेट. आणखीन एक जबरदस्त टोला. काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा बॉलला जज करतील. फेकी केले तोपर्यंत सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. 31 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते सूरज आणि संकेतची. संकेत उतेकर आणि सूरज शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करते एसीसी आंबेकर टीम साठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही खेळाडूंनी मात्र आक्रमक रूप धारण केलं. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला माफी नाही. फुलटॉल वसूल केला जातो. कडक पे बेधडक कडकडक कडकड कडकड आणि बॅट मधून. पण फुलटॉस बॉल तुम्ही सूरज शेलार यांना टाकणार तर त्याचा उपद्रव्य असाच पाहायला मिळणार कारण सूरज शेलार एक प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप निर्माण केले. 7 बॉलच्या पाठीमागे 30 धावा त्यांनी जमवलेत आणि 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. प्रत्येक गोलंदाजावरती तो तुटून पडला आणि गोलंदाजाचा समाचार तो चांगल्या पद्धतीने घेतोय. मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. गोलंदाजाला तर वेळ बदलावी लागेल. कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. विकेट आली ना तर मी म्हणेन रनांची धावसंख्या जी वेगाने धावते ना त्याला कुठेतरी अंकुश लावला जाईल. परंतु यावेळेला फटका कसलाय. कॅच होणं खूप महत्वाचं आहे. गणेश आहेत. ओ माय गॉड लाजवाब कॅच पकडलाय. मी म्हटलं होतं जाळं विणावं लागेल, जाळं आकावं लागेल आणि अशोकने जाळं विणलं. लॉंग ऑन रिझन मध्ये गणेश नावाचं वादळ बॉल खाली आलं. त्याने एक साधा झेल पकडला आणि सूरज शेलार नावाचं वादळ जे मैदानाच्या आतमध्ये तुफानी बल्लेबाजी करत होतं त्या वादळाला मात्र शांत केलंय आणि धावफलकाला देखील अंकुश लावलाय. धावफलकाला अंकुश लावणं गरजेचं होतं शिवाजी वाडी टीम साठी आणि धावफलकाला आता अंकुश लावलाय. जे वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावत होतं त्या वादळाला शांत केलं. परंतु मित्रांनो सूरज शेलारची बॅटिंग आवडली असेल ना तर एक खेळाडू म्हणून त्याच्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कारण तब्बल 8 बॉल त्याने पेस केलं आणि 8 बॉलच्या पाठीमागे त्याने तब्बल धावा बनवल्यात. त्या म्हणजे 30 धावा. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केले. त्याच्यामध्ये 4 षटकार पाहायला मिळाले. सुरुवात जशी हवी होती आंबेकर टीमला ती सुरुवात त्याने करून दिली. ज्या संघाची सुरुवात चांगली होती त्या संघाचा शेवट देखील चांगलाच होत असतो. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आलेत. पाठीमागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच हिरो आणि आल्या पावले त्यांनी बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. स्वीपचा शॉट खेळलाय. अगदी स्लॉक स्वीप कशा पद्धतीने त्याने खेळलाय. अगदी हा बॉल पायावरती ठेवला होता. अगदी संपूर्ण शरीर त्यांनी खाली वाकवलं. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये सडक पे बेधडक षटकार पाहायला मिळालाय. काय बॅटिंग केले. पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ऋतिक ठरला होता आणि या मॅच मध्ये देखील पहिलाच बॉल पेस करत असताना पहिल्याच बॉलवरती त्याने षटकाराने आपलं खातं ओपन केलंय आणि धावफलकाला देखील आकार आला. धावफलक जाऊन पोहोचलाय 43 घरामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले. आंबेकर बर्ड टीमची मात्र बॅटिंग स्ट्रॉंग आहे. पुढचा बॉल अशोक घेऊन निघालेत. शेवटचा बॉल खोलात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय. काव कॉर्नर रिझन मध्ये मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळते. खरं तर हा क्षेत्ररक्षकांवरती देखील दबाव पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलेत चांगली बॅटिंग करतात. क्षेत्ररक्षकांवरती देखील थोडासा दबाव येताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटक अखेरीस धावफलकावरती धावा आहेत.
45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संकेतने 2 बॉलच्या पाठीमागे 7 बनवलं, त्याच्यामध्ये त्याने एक षटकार ठोकला. ऋतिकने 2 बॉलच्या पाठीमागे 8 बनवले, त्यांनीही एक षटकार ठोकला. म्हणजे दोन्ही खेळाडू आता लय मध्ये आहेत, चांगल्याच फॉर्म मध्ये आहेत, इनफॉर्म आहेत आणि या 2 बॅटरला आता थांबवणं शिवाजी वाडी टीमच्या गोलंदाजांना कुठेतरी अवघड जाताना पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 24 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्या. एकत्रित धावसंख्या जाऊन पोहोचले 45च्या घरामध्ये. परंतु आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वतः गणेश शेलार आलेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये शिवाजीवाडी टीमचे आहेत, परंतु स्ट्राइक एंडला जे फलंदाज आहेत ते आहेत संकेत उतेकर. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. शिवाजीवाडी विरुद्ध आंबेगर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. पुढचा बॉल ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला या बॉलला फिरवलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेची जोखीम देखील घेतली आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खर तर धावा ज्या पद्धतीने धावफलकावरती लावायच्या होत्या आंबेगर टीमला त्या धावा आलेल्या आहेत, परंतु गोलंदाजांना आता विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, तारेवरची कसरत करावी लागेल, ही जोडी फोडावी लागेल. ही जोडी फोडली ना तर निश्चितपणे धावांचा आलेख जो उंचावला आहे तो धावांचा आलेख कमी होऊ शकतो. गणेशने पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. व्ही शेप मध्ये लॉंग अँड स्ट्रॉंग संकेत उतेकरच्या बॅट मधून आलाय. आणखी एक आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. तर रिप्ले टेलिकास्ट फुलटॉस बॉल ठेवला होता. अंगावरती येणारा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार, सिक्सर पाहायला मिळालाय. 53 धावा, अर्धशतक पूर्ण झालं आंबेगर टीमचं. आणखीन एक फुलटॉस बॉल, परंतु यावेळेला एलिव्हेशन कमी आहे. टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी टिपलाय झेल आणि संकेत उतेकर यांचा संपलाय. संपलाय खेळ. संकेत उतेकर बाद होत आहेत. संकेत पहा रिप्ले टेलिकास्ट. अंगावरती येणारा बॉल फुलटॉस होता. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करण्यासाठी गेले होते, परंतु एलिव्हेशन कमी, टायमिंगची अचूकता साधता आलेली नाहीये. क्षेत्ररक्षक पहा डीप मिड विकेट रिजन मध्ये जबरदस्त कॅच पकडला, स्वतः पडले परंतु बॉलला पडू दिलेलं नाहीये, कारण त्यांना माहित होतं संकेत उतेकरची विकेट देखील आपल्या टीम साठी खूप महत्वाची आहे. विकेट आलेली आहे. 53 वरती दुसरा धक्का लागलेला आहे. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 53 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मी म्हणेन आंबेगर टीम साठी. आता इथून पुढे मी म्हणेन विकेट आले. आता धावफलकाचा जो आलेख उंचावलाय तो आता कुठेतरी खंडित होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण गोलंदाज गणेशने एक विकेट मिळवले. समोरच्या दिशेला हा फटका खेळलाय. लॉंग ऑफ रिजन कव्हर करत असताना बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. चौकार. अगदी फ्रंट फुटला आले. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. लॉंग ऑफ रिजन खाली होतं. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदरच बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू येतोय ना आंबेगर टीमचा, तो मात्र षटकाराने आणि चौकारानेच खातं ओपन करतोय. यावेळेला बा फिल्डर आहे डीप मध्ये, कॅच पकडलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. या अगोदरच्या बॉलवरती चौकाराला त्याला प्रत्युत्तर देत असताना विकेट देखील आले. म्हणजे दोन्ही संघ तोला मोलाचे आहेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. करू या मरोची लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे. जो संघ जिंकणार आहे तो टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मॅच महत्वाची आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी जी मेहनत घेतली ना त्या मेहनतीवरती पाणी फिरवून द्यायचं नसेल तर ही मॅच जिंकावीच लागेल. गणेशने देखील चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. 12 धावा खर्च करत असताना पुन्हा एकदा कमबॅक करून दिलेला आहे आपल्या टीमला. 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल हवेमध्ये खेळलाय. स्वतः गोलंदाज
गणेश शेलार गेले डाऊन दी बॉल. धावत्या पावलांनी आपल्याच फलद्रोमध्ये टिपलाय झेल. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये आले. तसेच आता माघारी जाताना पाहायला मिळतात. रिप्ले टेलिकास्ट. आखूड टप्प्याचा बॉल लॉक करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी वरची कडा लागले. चेंडू हवेमध्ये असताना आपल्याच फलद्रोमध्ये गणेश शेलार यांनी एक जबरदस्त कॅच टिपला. आणखीन एक धक्का. 57 ला 4. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. गणेश शेलारने कमबॅक करून दिला. या षटकामध्ये जरूर त्यांनी 12 धावा खर्च केल्या, परंतु महत्वाच्या 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकत केले. 3 षटकांचा खेळ समाप्त. 57 धावा धावफलकावरती आहेत. आता ओव्हर क्रमांक 4 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 4 मध्ये कोणता गोलंदाज येणार? टीम मीटिंग बोलवले. टीम मीटिंग मध्ये विश्वास शिवाजीवाडी टीमच्या माध्यमातून कोणत्या गोलंदाजांवरती दाखवलाय? अर्थातच निलेश आले. पहिलाच बॉल वेगाने टाकला, परंतु लाईन खराब होती, लेंथ खराब होती. डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक. आकुटप्पाचा बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतले. बॉलने गरकन गिरकी घेतली आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरती यश अवलंबून असतं. तो बॉल कसाही येऊ द्या, मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्यासाठीच जातोय. इथे थोडीशी आउटफील्ड खराब होती. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडंसं वेगळं वळण घेतलं. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला माफी नाहीये. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लढायचं, हरायचं, बर्बाद व्हायचं, पण प्रयत्न कधीही सोडायचे नाहीयेत. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पहा, अगदी प्रयत्न सोडत नाहीयेत. विकेट एका बाजूने निघून चाललेत ना, तरी देखील त्यांना काही फारसा फरक पडत नाहीये, कारण धावांची गती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्यपूर्वक मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळते. हा बॉल डॉट सांगता पाहायला मिळते. आणि इथे पहा 69 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 68 धावा आहेत. याला फिल्डर आहे. धावची चिनामी संधी. काय घडलं जाईल? एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा विचार केला जाईल का? परंतु पहा 2 धावा सहजरित्या पूर्ण केले. तिसरी धावेची जोखीम घेतले, रिक्स घेतले आणि काय घडलं जाईल? 2 धावा तर पूर्ण केले, तिसऱ्या धावेची जोखीम घेतले. पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. पंच किती धावा या बॉलच्या पाठीमागे? 3 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या 3 धावेंच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 71 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. सलग टॉस साठी या टॉस असेल श्रीराम वॉरियर्स रामवाडी त्यांच्या विरुद्ध न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेकर. रामवाडी विपक्ष डांगरेकर असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. टॉस आपण करणार आहोत. क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल, फर्निचर डिस्टर्ब, फर्निचर तोडून टाकला. फलंदाज अक्षय होईल बाद. आणि पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना एसीसी क्रिकेट क्लब आंबेकर या टीमने धावफलकावरती धावा जोडलेत. 71 धावा आणि 72 धावांचा आव्हान आहे. शिवाजी वाडी या टीम समोर येणारे बॉल आहेत 24. चला इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया, जिथे टॉस केला जाईल. एका बाजूला आहे रामवाडी त्यांच्या विरुद्ध डांगरेकर. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि टॉस का बॉस या कक्षामध्ये निश्चितपणे मायक्रोफोन वरती जोडले जातील. अक्षरशः जावली तालुक्यातील एक बुलंद आवाज, एक गोड आवाज अर्थातच किरणजी धनावडे सर यांच्या वाणीतून ऐकूया प्रेझेंटेशन बॉक्सची कहाणी. थँक्यू सो मच.
हॅलो. धन्यवाद तुषार जांभळे सर. शनिवार पहिली. हॅलो. श्री रामवाडी विरुद्ध अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेघर या दोन संघांमध्ये होणारा हा सामना. हॅलो. दोन्ही संघांचे करणार हॅलो. तर आजच्या दिवसातील सी गटातील हे मॅच श्रीराम वॉरियर्स रामवाडी विरुद्ध अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेघर या दोन संघांमध्ये होणारा हा सामना. नक्कीच या ठिकाणी दोन्ही कर्णधार माझ्या समवेत आहेत आणि टॉससाठी अक्षय दादा धनावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जाणार आहे. कोण मागणार आहे? नक्कीच हेड इज अ कॉल. हेड. तर डांगरेघर संघाकडे गेलेला आहे कौल. तर निर्णय थोडासा प्रलंबित राहील, परंतु रामवाडी श्री राम वॉरियर्स रामवाडी हा जो संघ आहे या संघामध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू आपण पाहतो ज्यांच्यामध्ये अनुभव प्रदीर्घ आहे असे खेळाडू या संघामध्ये आहेत. तर त्यांच्या विरुद्धची काय रणनीती आखलेली आहे का? हॅलो. हॅलो. समोरची टीम पण चांगली आहे इथे. मग त्यांच्याबरोबर खेळण्याचा आम्हाला चान्स दिल्याबद्दल सायगरवाल्यांचा मी पहिला आभार मानतो आणि आम्ही एन्जॉय करेन खेळण्यात. तर नक्कीच या ठिकाणी जे कर्णधार आहेत ते तर जोशमध्ये आहेतच, परंतु श्री राम वॉरियर्स रामवाडी संघाच्या कर्णधारांशी बातचीत करेन. दोन्ही भाऊ तुम्हाला तर प्रचलित आहेतच. दोन्ही भावांविषयी काय रणनीती आखाल आणि हे जे ग्राउंड आहे हे 360 ग्राउंड आहे, त्यामध्ये तुम्हाला रणनीती बनवायचीच आहे. जो निर्णय आता त्यांचा काय येईल त्यासाठी तुम्ही रेडी आहात का? नक्कीच. एक चांगला संघ आहे डांगरेघर. यंगेस्ट प्लेयर आहे सगळे. करण सुर्वे, जय सुर्वे, तुषार सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. व्यवस्थित आपण त्यांना गुंडू 40च्या आतमध्ये. तर इथे थोड्याच वेळात गुंडागुंडीचा कार्यक्रम तर चालूच होईल. मॅच आपण पाहणार आहात. दोन्ही संघांच्या कर्णधारांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. चांगला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवायचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स इथे वाट पाहत आहेत तुषारजी जांभळे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच किरणजी धनावडे सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल डॉट आलाय. बॉल क्रमांक 2 खोलात टाकलेला बॉल अक्षरशः खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. येतोय चौकार. अक्षय आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवाजीवाडी टीमची. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 4 धावा. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती आक्रमक रूप धारण केलं अक्षयने आणि 4 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज संकेत उतेकर पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन आलेत. हा बॉल सुरेख हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल रिलीज झालाय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळत आहे. अक्षय गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवाजीवाडी टीमची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करावे लागतील या जोडीला. त्याच वेळेला मात्र या धावांचा टप्पा ओलांडू शकतात. बॅटची नरेश लागले. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी दूर होते. एक टप्पा बॉलला जज केला. त्यानंतर सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. 72 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा धावफलकावरती आहेत.
गणेश आणि अक्षयला मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करावे लागतील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 79 धावांचा पाठलाग देखील शिवाजीवाडी टीमने केला आणि बॅकफुटला गेल्यानंतर बॉल अगदी निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पॉवर प्लेच्या षटकामधील आणखीन एक दमदार चौकार गणेशच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. यावेळेला पाऊल पहा अगदी अलाउंड द कार्पेटच्या साईने निघून चाललाय जमिनीला चाटत पुसत सीमारशीच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक नामदार शानदार चौकार गणेश शेलारच्या बॅटमधून. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. चांगली सुरुवात मी म्हणेन या जोडीने शिवाजीवाडी टीमला दिलेली आहे, कारण या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आले आणि या 3 चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. परंतु पहिल्या सत्राचा विचार केला ना तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 24 धावा होत्या, जिथे मात्र सूरज शेलारने पॉवर प्लेचं षटक अगदी फोडून काढलं होतं. परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्या सत्रामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 13 धावा. आता येणारे बॉल आपण पाहिल्या तर आहेत 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे 59 धावांची आवश्यकता अजूनही श्री गणेश शिवाजीवाडी टीमला आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 59 धावा होऊ शकतात. कित्येक वेळा आपण पाहिलंय क्रिकेटचा खेळ अनिश्चितच आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण. याला समोरच्या दिशेने हा फटका खेचून मारलाय. लॉंग ऑफ रिजनच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. मस्तकावरती दस्तक देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर अक्षयच्या बॅट मधून आलाय. AK-47चा एक जबरदस्त चौकार. अक्षय शेलार मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. त्यांना माहित आहे 72 धावांचं टार्गेट भला मोठा आहे, परंतु तर ते सोप्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर निश्चितपणे पहिल्या बॉल पासूनच आक्रमक रूप धारण करावं लागेल. बॅकफुटला गेलेत. कव्हर ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाले. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती आहेत. गणेश आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवाजी वाडी टीमसाठी आग ओकणारी बॅटिंग करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल आडव्या बॅटने या बॉलला फक्त दिशा दिले. काव कॉर्नर रिजन मध्ये अक्षय आहेत. बॉलची फेकी केली. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सूरज आलेत. ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग चांगली केली होती, स्वतः कॅप्टन आहेत, लीडर आहेत टीमचे, आणि बॅटिंग असू द्या बॉलिंग असू द्या सकाळपासून या खेळाडूंनी मात्र उल्लेखनीय कामगिरी आपल्या टीमसाठी केली. ऑलराऊंडर खेळ त्यांनी साकारले सकाळपासूनच. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बॉलने बीट केलं आणि थोडीशी चूक पाहायला मिळाली विकेट किपर यांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सूरज शेलार नावाचं वादळ बॉलिंग वरती खऱ्या अर्थानं प्रेशर निर्माण करत आहे फलंदाजांवरती. बॉलिंग असू द्या बॅटिंग असू द्या सूरज शेलार नावाचं वादळ चारही बाजूला गोंगावताना पाहायला मिळत आहे. फिल्डिंग मध्ये देखील चांगला खेळ त्यांनी साकारलाय. हा बॉल सुरेख पाहायला मिळाला. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग गेला. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पदतालिकेचा वापर केलेला नाहीये. फुटवर्कचा वापर करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा घटक आहे आणि पाय ज्या वेळेला तुमचे बोलतील त्यावेळेला तुमच्या धावा देखील बोलतील. खोलात टाकलेला बॉल कव्हर रिजन मध्ये उडवला. फिल्डर आहे. जबरदस्त कॅच टिपले. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज गणेश शेलार बाद होताना पाहायला मिळतात. रिप्ले टेलिकास्ट पहा. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा बॉल खोदून काढला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे होते. त्यांनी एक चांगला झेल टिपला आणि पहिलं सुयश सूरज शेलारने ACC आंबेगर टीमला मिळवून दिलंय. गणेश शेलार बाद होताना पाहायला मिळतात. खरं तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती देखील शेलार पाहायला मिळतात. बॅटिंग करणारी दोन्ही खेळाडू देखील आपण पाहतात. त्यांचं सरनेम देखील शेलार आहे. म्हणजे शेलार उर्फ शेलार असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. अशोक पार्टे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. येणार क्रमांक 3 वरती. यावेळेला पहा बॉलला पाठवलंय फाईन लेग रिझन मध्ये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त फटका खेळला. 24 धावा धावपलकावरती आहेत. वैभव ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत आणि वैभव यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती हल्ला बोल चढवलाय. अति आक्रमण केलंय. 4 धावेने मात्र या षटकाची सुरुवात झाली. आता संघा धावपलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. याला पहा टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सफल होताना लॉंग अँड स्ट्रॉंग फलंदाज अक्षयच्या बॅट मधून आलाय. एक दणदणीत सनसनीत आणि खणखणीत षटकार टप्प्यात आलाय आणि टप्प्यात आल्यानंतर या बॉलचा कार्यक्रम केलाय. अक्षय AK-47 बंदुकीतून जशी गोळी निघते ना तसा मात्र हा बॉल निघून चाललाय. 30 धावा धावपलकावरती. टप्प्याचा बॉल लॉब केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. कॅच पकडले. एक सोपी कॅच पकडत असताना अक्षय शेलार देखील बाद होताना पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल होता. लॉब करण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोडक्शन होतं अगदी सहजरित्या. हा कॅच टिपला आणि विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निलेश शेलार दाखल होतात. 40+ चे खेळाडू आहेत. क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आज आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करतील का? कारण इथून पुढे 9 बॉलच्या पाठीमागे 42 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये 9 बॉल 42 धावा. बॉल कमी आहेत आणि धावा जास्त आहेत. बॉल आणि धावांचा डिफरन्स आहे ना तो खूप मोठ्या प्रकारामध्ये आहे. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हवेमध्ये खेळलाय. उलटा कॅच पकडलाय आपल्याच फॉलो मध्ये वैभवने. आणखीन एका विकेटचं पतन. निलेश आले आणि निलेश गेले. चेंडू बराच काळ हवेमध्ये. कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन यार. काय शेवटपर्यंत बॉलला तो मात्र फोकस करतोय. कारण अशा प्रकारचं चित्र अनेक कॅमेरामॅनच्या माध्यमातून कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. परंतु कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. साई आहे कॅमेरामॅनच्या साहिल आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि जबरदस्त कामकाज त्यांचं पाहायला मिळतं. कारण शेवटपर्यंत बॉल प्रेक्षकांपर्यंत दाखवणं हे त्यांचं काम आहे आणि प्रेक्षकांना काय हवं असतं हे त्यांनी ओळखलं. आणि HD लाईव्ह या YouTube वाहिनीची संपूर्ण आमची टीम असेल. अगदी ऑपरेटर सुशील, कॅमेरामॅन साहिल या दोघांचं आम्ही कौतुक करू. चांगली क्लिअरिटी. नंदकुमार आलेत आणि पहिलाच बॉल खेळत असताना इथे डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. आता बॉल 7 बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 42. अर्थातच 7 बॉलच्या पाठीमागे 7 षटकार ठोकावे लागतील. त्याच वेळेला हा सामना जिंकू शकतात. एकही बॉल डॉट खेळून चालणार नाहीये. प्रत्येक बॉल वरती श्री गणेश शिवाजीवाडी टीमच्या फलंदाजांना षटकारच ठोकावं लागेल. षटकारांचं तोरण बांधावं लागेल. आणि इथे पहा शेवटचा बॉल आलेला आहे डॉट बॉल. आता येणारे बॉल 6 बॉलच्या पाठीमागे 42 धावा. सकाळच्या सत्रामध्ये मॅच क्रमांक 2 आपण पाहिली होती ना. अगदी हादगेगर विरुद्ध श्री गणेश शिवाजीवाडी. हादगेगर या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 79 धावांचं लक्ष श्री गणेश शिवाजीवाडी या टीम समोर उभं केलं होतं. आणि सकाळच्या सत्रामध्ये श्री गणेश शिवाजीवाडी या टीमने हादगेगर टीमला खऱ्या अर्थानं पराभूत केलं होतं. 79 धावांचं टार्गेट त्यांनी सहजरित्या पूर्ण केलं होतं. परंतु जसजशी दुपार झाली तसतशी पहा अगदी धावांचा पल्ला मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय. परंतु ACC आंबेगर B टीम समोर कुठेतरी या श्री गणेश शिवाजीवाडी हा संघ थोडासा कमी पडलाय. परंतु यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक वैभव डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटचं पतन. वैभवने आपल्या स्टाईल मध्ये हा कॅच पकडलाय.
विकेटचं पतन झालेलं आहे. आता 5 बॉल 42 धावांची आवश्यकता. वैभवने लाजवाब कॅच पकडला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिलं तर वैभवने आपल्या स्टाईलने कॅच पकडला आणि वैभवने काय सांगितलंय, अपनी झलक सबसे अलग. आणि मैदानने आपल्या स्टाईलने हा कॅच पकडला. स्टायलिश म्हणून खेळाडू वैभव ओळखला जातो. रिप्ले टेलिकास्ट अगदी थोडस कॅमेरामॅनला अडथळा निर्माण झाला, नाही तर तो कॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला असता. आता येणारे बॉल आहेत 5 बॉलच्या पाठीमागे 42 धावांची आवश्यकता. हलकीशी कडा लागली या बॉलच्या पाठीमागे आणि अवघी एकच धाव मिळते, जास्त काही मिळणार नाहीये. मॅच आता शिवाजीवाडी या टीम साठी दूर निघून चालले. 4 बॉलच्या पाठीमागे 41 धावांची आवश्यकता. इथून पुढे 4 बॉल 41 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल. वैभव पास सहज साधा आणि सोपा. अगदी त्याला कोणत्याही प्रकारचं त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन येत नाहीये की माझ्याकडे बॉल येतोय, मी कशा प्रकारे त्या बॉलला कॅरी करू. अगदी सहज सोपा एखाद्या गार्डन मध्ये जसा फिरायला जातो ना तसा त्याने कॅच हा पकडला. आणखीन एका विकेटचं पतन. वैभवची जसं पाहिलं तर काव कॉर्नर रिझर्व मध्ये उंची लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. स्टायलिश खेळाडू पाहायला मिळाला आणि इथे अगदी धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 31 धावा. 3 बॉल 41 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन. चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये खेळला. 1 टप्पा 2 टप्पा बॉलला जज करत असताना आ बैल मुझे मार अशी परिस्थिती थोड्या काळासाठी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पुन्हा एकदा बॉलला आतमध्ये ढकलण्या अगोदर पंचांचं पहा अगदी चौकाराचा इशारा येतोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पहा ज्या पद्धतीने हा बॉल खेळून काढला होता लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली होती. पुन्हा एकदा हातामध्ये बॉल आलाही होता परंतु बॉल हातामध्ये घेतल्यानंतर पुन्हा एकदा तो बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून चालला. म्हणजेच याचा अर्थ काय, आ बैल मुझे मार खोलात टाकलेला बॉल सुरेख हाताला. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळाले. आणि आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येणारा एक बॉल. डांगरेकर या टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विनंती असेल डांगरेकर टीम आपण लगोलग क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तयारीत राहायचं आहे. आणि हा सामना जिंकलाय 37 धावेने ACC क्रिकेट क्लब आंबेघर या टीमने. आंबेघर संघ आहे जो टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. उद्याच्या दिवसासाठी आणि उद्याच्या मॅच साठी आंबेघर टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक टीम शिवाजीवाडी संघ, तुम्ही देखील सकाळपासून चांगला खेळ केला परंतु या मॅच मध्ये तुम्हाला पराभूत व्हावं लागलं. कुठेतरी चुका झाल्या, त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील परंतु पुढील टुर्नामेंट साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सूरज शेलार, ज्या खेळाडूने 8 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची विस्फोटक खेळी साकारली आणि गोलंदाजी करत असताना 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त करणारा आंबेघर टीमचा संकटमोचक तारणहारता पालनहारता सूरज शेलार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला सूरज शेलार आपण या. बॅटिंग करत असताना 30 धावा, बॉलिंग करत असताना 1 विकेट त्याने मिळवले 7 धावा खर्च करून. आणि याच ऑलराऊंडर खेळीचा आपण करूया गुणगौरव. चला टॉस साठी चला मॅच मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल डांगरेकर टीम लगोलग क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ जास्तीचा घेऊ नका. आणि विनंती करेन की शिवाजीवाडी टीमच्या एका प्रतिनिधीला की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही तुमचा देखील यथोचित मान सन्मान करणार आहोत. शिवाजीवाडी टीम